पाऊस पाणी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये काल मुसळधार पाऊस झाला। पुणे कोलाड महामार्गावरील पौडजवळ मुख्य रस्त्यावरून पाणी वाहिलं। धुवाधार पावसानं रस्त्याला नदीचं स्वरूप। मुळशी तालुक्यामध्ये लवासाकडे जाणाऱ्या मुठा घाटामध्ये पावसाची धुवाधार बॅटिंग। जोरदार पावसानं घाटामध्ये दगड माती वाहून आली। जेसीबीच्या साहाय्याने राडारोडा हटवला। कन्नड तालुक्यामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं हजेरी लावली। अचानक पाऊस आल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ। नासरमेल इथल्या पुलावरून पाणी वाहिल्यानं काही काळ वाहतूक ठप्प। गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या पावसानं कपिलधार धबधबा प्रवाहित। जून महिन्यामध्ये पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात पाऊस। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। जालन्याच्या बदनापूर तालुक्यामधल्या राजवाडी खोडावाडीमध्ये वादळी वाऱ्यानं घरावरचे पत्रे उडाले। घरातील अन्नधान्य आणि संसार उपयोगी साहित्याचं नुकसान। बुलडाण्यामधल्या मेहकर तालुक्यामध्ये पावसाची दमदार बॅटिंग। आपल्या दवाखान्यामध्ये पाणीच पाणी। गुडघाभर पाणी भरल्यामुळे दवाखान्याची सेवा विस्कळीत। काय परिस्थिती आहे काय नाही। वसई विरार शहरामध्ये रात्रभर पाऊस। रात्री कामावरून घरी जाणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल। जोरदार पडलेल्या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। बदनापूर तालुक्यामधल्या कंडाली खुर्द परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। देव नदीला पहिल्यांदाच पूर। रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत। वंजारवाडीमध्ये कपाशी गेली वाहून। सह्याद्री घाटमाथ्यावर जोरदार पाऊस। उजनी धरणामधील पाणीसाठ्यामध्ये वाढ। आगामी 4 दिवसांमध्ये धरण 50% भरण्याची अपेक्षा।